करुणिया चित्त जरी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. मला सांगतात सोपा उपाय आहे. बसल्यानं टाळी वाजवा, कीर्तनात बसल्यानं टाळी वाजवा. घरी कोणी टाळी वाजवणार नाही. वाजवली तर लोक म्हणतील येड झाले काय, टाळ्याच वाजवायला लागले येड झालं काय म्हणते. कीर्तनात बसल्या टाळी वाजवलं कोणी येड म्हणणार नाही. देवाचं येड त्याला लागतं म्हणून देवाला आनंदच होतो. म्हणून कीर्तनामध्ये न आळस करता टाळी वाजवावी, टाळा टाळी न करता टाळी वाजवावी. टाळी वाजवल्यानं महाराज सांगतात मुक्ती मिळते. मुक्ती तर मिळतेच मिळते पण मुक्ती पण मिळते. टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी छंद भोग भोगताची आटला भोग ज्ञान गिळून गावा गोविंद गा. म्हणून कीर्तनाला बसलं की टाळी वाजवावी. टाळी वाजवायला का सांगितलं जातं कीर्तनामध्ये? नाम घ्यायला का सांगितलं जातं? आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करतं नाम, ऊर्जा निर्माण करतं. आणि टाळी वाजवल्यानं एखादी नस जर बंद पडली असेल तर ती नस चालू राहते, चालू होते. म्हणून टाळी वाजवावी. अशी टाळी वाजवायची एखाद्या कानाखाली आवाज काढल्या कसा येईल, काढू नका कोणी, कसा येईल कल्पना करा. महाराज तुकोबाराय म्हणतात जगा काळ खाय आम्ही माता पिता पाय कळिकाळाच्या माता पाय देऊन या वैकुंठ भुवनाशी गेलो रे हरीचे विद्यावंत झालो रे. म्हणून त्याच होण्याकरता टाळी वाजवा आणि नामस्मरण करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी, पूज्य भगवत भक्त रत्नाकर महाराजांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, माता पित्यांच्या चरणी समर्पित करून सुंदर आयोजन केलं. सर्व गावकऱ्यांना धन्यवाद. सिस्टीम चांगली ठेवली त्यांना धन्यवाद. मृदंगाचार्यांची अप्रतिम साथ त्यांनाही धन्यवाद. गायकांनी अप्रतिम साथ त्यांनाही धन्यवाद. महाराजांनी उत्तम साथ केली, विनेकऱ्यांनी केली, चोपदारांनी केली. म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. सर्व ज्यांनी टाळी वाजवली त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी नाम घेतलं त्यांना धन्यवाद देतो. एखाद्यानं टाळी वाजवली नसेल त्यालाही डबल धन्यवाद. तुम्ही म्हणून त्याला डबल कशा करता? कदाचित भूक लागली असेल, दिवसभर कामाचा ताण पडला असेल, आता मग आळस आला असेल म्हणून टाळी वाजवली नसेल. पण ऐकायचं काम इमानीद्वारे केलेलं आहे. ऐकणं म्हणजे श्रवण भक्ती एक नंबरची भक्ती आहे आणि ती भक्ती त्यांना घडली म्हणून त्यांना डबल धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. आमच्या बरोबर आलेली हरिभक्ती शिवाजी महाराज पवार, चिंचोली भोसे यांनाही या प्रसंगाला धन्यवाद देतो. जिथे येईपर्यंत संपर्क केला आपले भारत नाना, शिवाजी महाराज सलगर या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर